Hello. Today we will learn new topic, transformer protection. In this subject we study different elements of power system, that is alternator, transformer, transmission line, bus bar, motor, etc. protections. In that we studied first alternator protection, and now we are going to study the transformer protection. Already we know that transformer is a static device which transforms electrical energy from one circuit to another circuit. तर आपण फोर्थ सेम मध्ये इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर मध्ये ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र दोन चॅप्टर, एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर असे चॅप्टर शिकलो. तर त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर व्हिजिट पण बघितली की पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर किंवा सबस्टेशन मधला ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे फक्त कोअर आणि वाइंडिंग असं नाही, तर त्याचं टँक, नंतर कॉन्झर्वेटर, ऑइल, कूलिंग मेथड, ह्या सगळ्या त्याच्या असेसरीज असतात. टू प्रोटेक्ट द ट्रान्सफॉर्मर फ्रॉम atmospheric dust and dirt, it is totally enclosed in oil immersed. As transformer has no rotating part, the chances of fault occurring in them are rare. तसे मोटर्स रोटेटिंग पेक्षा कमी याच्यात फॉल्ट होतात. However, a rare fault may be very dangerous. तरी पण चुकून फॉल्ट झाला तर पुढची सगळी सिस्टीम ट्रान्सफॉर्मरच्या युटिलायझेशन सगळंच बंद होणार. म्हणजे अल्टरनेटर इतकाच ट्रान्सफॉर्मर ही महत्वाचा पार्ट आहे. Unless transformer is quickly disconnected from the system, this necessitates adequate automatic protection for transformer against possible faults. Small capacity transformers, म्हणजे आपण pole mounted बघितले ते use for distribution purposes किंवा substation मधले, are provided with series fuses for protection against overloading and earth fault. No circuit pole mounted वर काही circuit breaker relay arrangement अशी नसते. It is no automatic protection is given. However, the probability of faults on power transformer is more and hence automatic protection is necessary. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर वर फॉल्ट साठी आपण ऑटोमॅटिक प्रोटेक्शन म्हणजे रिले आणि सर्किट ब्रेकर्स पाहिजेत. अ फॉल्ट विच ऑकर्स बियॉन्ड द प्रोटेक्टेड झोन ऑफ द ट्रान्सफॉर्मर बट फेड थ्रू द ट्रान्सफॉर्मर इज नोन एज थ्रू फॉल्ट्स. आता ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर ट्रान्समिशन लाईन मध्ये फॉल्ट झाला किंवा फेडरवर फॉल्ट झाला तर त्या सेकंडरी वाइंडिंग मधूनच ती एनर्जी म्हणजे सेकंडरी वाइंडिंग ऍक्ट्स एज अ जनरेटर फॉर दिस फॉल्ट, कारण इंड्युस्ड ईएमएफ म्युच्युअली त्याच्यातच असणार आहे, त्याच्यातूनच सगळा करंट थ्रू फॉल्टला फेड होणार. A unit protection of the transformer should not operate for through faults. The overload relay may be provided to operate with a time lag to provide backup protection. Internal faults are those in the protected zone of the transformer. These faults can be between phase to phase and phase to ground. Generally, they occur due to failure of insulation due to temperature rise. Now, we have to plan the protection system for a power transformer. तर आता आपण कोणती प्रोटेक्शन स्कीम पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरायची ते ट्रान्सफॉर्मरच्या काही स्पेसिफिकेशन वर डिपेंड असणार. तर त्यातलं पहिलं स्पेसिफिकेशन म्हणजे पर्टिक्युलर ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर आता त्याचं केव्हीए किती आहे, म्हणजे भरपूर आहे की कमी आहे, व्होल्टेज रेशो, कनेक्शन ऑफ वाइंडिंग्स, पर्सेंटेज रिएक्टन्स, न्यूट्रल पॉइंट अर्थिंग रेजिस्टन्स, वेदर इंडोर और आउटडोर, ड्राय और ऑइल फील्ड, विथ और विदाउट कॉन्सर्वेटर, व्हॅल्यू ऑफ सिस्टीम अर्थिंग रेजिस्टन्स. तर हा पहिला मुद्दा झाला पर्टिक्युलर ऑफ ट्रान्सफॉर्मर. दुसरी गोष्ट म्हणजे लेंथ अँड क्रॉस सेक्शन ऑफ कनेक्टिंग लीड्स बिटवीन सिटीज अँड रिले पॅनेल. तर सबस्टेशन मधल्या पॅनेल पासून लेंथ अँड क्रॉस सेक्शन ऑफ कनेक्टिंग लीड्स. तिसरी गोष्ट आहे फॉल्ट लेवल ऍट पॉवर ट्रान्सफॉर्मर टर्मिनल्स, म्हणजे आता काय फॉल्ट लेवल असणार आहे शॉर्ट सर्किट लेवलची, त्या पद्धतीने आपल्याला सेटिंग ठेवायला पाहिजेत रिलेची. Network diagram showing position of transformer, load characteristic. The general practice of protection of power transformer is given in table. आता आपण टेबल काय जास्त विचार करणार नाहीये, कारण वेगवेगळ्या पॉवर सिस्टीम मध्ये जे काय पर्सेंट रिएक्टन्स सेकंड अख्ख्या ट्रान्सफॉर्मरचा कॅल्क्युलेट करतात, म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर मधून जे
आपल्याला झेड इम्पिडन्स मिळतो, त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की किती ट्रान्सफॉर्मर त्या फॉल्टला अपोज करू शकतो. The fault in transformer can be caused by failure of insulating material due to dust, moisture, voids, weakening of winding due to external short circuits. The surge arrestor provided at the bus bar or at transformer terminals spark over at about 80% of impulse insulation level of the transformer and protect the transformer against surges. आता आपण जे काय सिलेक्शन ऑफ प्रोटेक्शन स्कीम सिलेक्ट करण्यासाठी जे काय मुद्दे होते ते बघितले. आता आपण ॲबनॉर्मलिटीज अँड रेमेडीज ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये काय फॉल्ट होतील ॲबनॉर्मल कंडिशन्स आणि त्यासाठी लागणारे प्रोटेक्शन ची एक टेबल तयार करू. आता हा ॲबनॉर्मल कंडिशन अर्थ फॉल्ट, तर प्रोटेक्शन काय असणार आहे, अर्थ फॉल्ट रिले किंवा डिफरन्शियल प्रोटेक्शन. आता हे रिमार्क कशासाठी लिहिले की याचं फॉर ट्रान्सफॉर्मर ऑफ अबाव 5 MVA इन्स्टंटेनियस रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट रिले किंवा टाइम लॅग अर्थ फॉल्ट रिले. आता दुसरं फॉल्ट आहे थ्रू फॉल्ट, म्हणजे फॉल्ट बियॉन्ड प्रोटेक्टिव्ह झोन, म्हणजे एक्सटर्नल फॉल्ट म्हणूया आपण. तर याच्यासाठी HRC फ्युजेस किंवा ग्रेडेड टाइम लॅग ओव्हर करंट रिले वापरतात. तर हे स्मॉल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर अप टू 500 kVA ला जनरली हे असं प्रोटेक्शन देतात. हाय व्होल्टेज सर्जेस ड्यू टू लाइटनिंग किंवा स्विचिंग. तर आता ट्रान्सफॉर्मर हा म्हणजे पॉवर स्टेशन मध्ये किंवा सबस्टेशन मध्ये असणार, त्याच्या अलीकडं पलीकडं तर लाइटनिंग किंवा स्विचिंग मुळे आपल्याला सर्जेस तरी येणार ट्रान्झिएंट. तर त्यासाठी प्रोटेक्शन आहे हॉर्न गॅप सोपं प्रोटेक्शन, नंतर आहे सर्ज अरेस्टर किंवा RC सर्ज सप्रेसर्स. इन ॲडिशन टू अरेस्टर्स फॉर इनकमिंग लाईन्स, म्हणजे इथं आणखी म्हणजे चांगले हॉलो टाईप अरेस्टर सुद्धा वापरतात. ओव्हरलोड फॉल्ट, तर टेम्परेचर रिलेज किंवा साऊंड अलार्म, थर्मल ओव्हरलोड रिलेज. तर हे ओव्हरलोड नसतं सेटिंग असं आपण ठेवणार की जनरली ओव्हरलोड होतच, मात्र शक्यतो अगदी करेक्ट ओव्हरलोड ठेवणार नाही 100%, 110% पर्यंत थोडंसं लिमिट देणार. फॅन्स स्टार्टेड ऍट सर्टन टेम्परेचर, म्हणजे थोडस आपण जरी ओव्हरलोड झालो तरी हीट होणार नाही, ते काही वेळापुरतं असणार आहे, तो काय मॅक्झिमम डिमांड हा काय कंटिन्यू नसतो. फॅन स्टार्टेड ऍट सर्टन टेम्परेचर, टेम्परेचर इन्क्रीज इज इंडिकेटेड ऑन कंट्रोल बोर्ड ऑल्सो, टेम्परेचर इंडिकेटर्स आर प्रोव्हाइडेड ऑन द ट्रान्सफॉर्मर. नंतर आहे इन्सिपियंट फॉल्ट, म्हणजे स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये 3 फेज वाइंडिंग प्रायमरी सेकंडरी असणार आहे, याच्यात कुठंतरी कोअर आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये हमिंग साऊंड किंवा पोर्शन्स मेकॅनिकल होणार आहेत, त्यामुळे इन्सुलेशन लूज किंवा थोडस खराब हिटिंग मुळे ओव्हरलोड किंवा सर्जेस मुळे होणार आहे. तर त्याच्यामुळं स्लोली फेस टू फेस किंवा फेस टू अर्थ म्हणजे कोअर आणि वाइंडिंग मध्ये असा मायक्रो लेवलचा करंट डेव्हलप होणार. आणि ते इन्सिपियंट फॉल्ट सेल करण्यासाठी आपण एक बकॉल्स रिले किंवा ज्याच्यात साऊंड असेल म्हणजे साऊंड अलार्म असेल आणि ट्रिपिंग ऍक्शन पण असेल ना, गॅस ऍक्च्युएटेड रिले. तर आपण पहिल्यांदा बकॉल्स रिले शिकू ह्या चॅप्टर मध्ये. नंतर दुसरा मुद्दा आहे सडन प्रेशर रिले किंवा प्रेशर रिलीफ व्हॅल्यू, म्हणजे प्रेशरवर डिपेंडंट ऑइलच्या आपल्याला इथं सिग्नल मिळू शकतो. ओनली ट्रान्सफॉर्मर ऑपरेटिंग 500 kVA अँड अबाव आर प्रोव्हाइडेड विथ बकॉल्स रिले. आता इथं जरी 500 kVA अँड अबाव आर प्रोव्हाइडेड विथ बकॉल्स रिले असं जरी म्हटलं आपण, तरी आपण 5 kVA अबावला जरी काही ठिकाणी म्हणजे तो आपण डिस्कॉम कंपनी किंवा ट्रान्सकॉम मध्ये वापरलेलं पण असू शकतं बकॉल्स रिले, म्हणजे वापरू नये असं नाही, तर इतर प्रोटेक्शनच्या तुलनेत हे प्रोटेक्शन आपल्याला चीप होऊन जाईल. आणि नंतर एकदम छोट्या ह्याला ट्रान्सफॉर्मरला आपण HRC फ्यूज वापरणार आहे, हे आपण लिहिलेच अगोदर. HRC फ्यूज किंवा ग्रेडेड टाइम लॅग ओव्हर करंट रिले. तर बकॉल्स रिले ही कधी कधी अगदी म्हणजे 25 kVA ला सुद्धा वापरलेले तुम्हाला बघायला मिळेल.
नेक्स्ट लार्ज इंटरनल फॉल्ट सच म्हणजे आता डायरेक्ट इन्सिपिएंट म्हणजे स्लोली डेव्हलपिंग होता, आता त्याच्यामुळे थोडेसे ऑइल डिकम्पोज होऊन जे बुडबुडे येतील त्यावर डिपेंड आपण ही बकॉल रिले शिकणारच आहोत. मात्र डायरेक्ट फॉल्टच झाला आता, म्हणजे इथं स्लोली वगैरे काय व्हायला नाही, डायरेक्ट फेस टू ग्राउंड. तर मग अशा वेळी पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन म्हणजे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगच्या अलीकडे आणि पलीकडे आपण सिटीज 3 टाकून स्टार डेल्टा कनेक्शन करून आपण जे काय इनकरेक्ट म्हणजे डिफरन्स मिळेल त्यावेळी ते ऑपरेट होईल. किंवा बकॉल रिले पण अशा वेळी ऑपरेट होणारच आहे छोटा ट्रान्सफॉर्मरसाठी. हाय स्पीड हाय सेट ओव्हर करंट रिले सुद्धा आपण वापरू शकतो. तर ट्रान्सफॉर्मर ऑफ 5 MVA अँड अबव्ह आर प्रोव्हाइड विथ पर्सेंटेज डिफरन्स प्रोटेक्शन असं का लिहिलंय. तर पर्सेंटेज डिफरन्शियलला आपल्याला 3 सिटीज लागणार आहेत आणि सर्किट ब्रेकर पण आहे. तर हे कॉस्टली आहे, म्हणजे बिलो साठी आपण बकॉल रिले ऑपरेट होऊ शकते, मात्र अबाव मोठ्या ट्रान्सफॉर्मरला रिस्क करून आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरणार आणि बकॉल रिले हा छोट्या ट्रान्सफॉर्मर साठी वापरणार. आता सॅच्युरेशन ऑफ मॅग्नेटिक कोअर म्हणले तर ट्रान्सफॉर्मरचा मॅग्नेटिक कोअर डिझाईन करत असतानाच आपण त्याची परमिएबिलिटी किती असावी, या ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅक्झिमम फ्लक्स किती परमिट व्हावा असं आपण चॉईस केलेलं असणार आहे. मात्र तरी ओव्हर फ्लक्सिंग झालं आणि तिथंच सॅच्युरेट होऊन राहिलं ओव्हर फ्लक्सिंग, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रोटेक्शन द्यावं लागेल. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर अबाउट 5 MVA अँड अबाउट. ही स्लाइड थोडीशी रिपीट झालेली, तर आपण हे नंतरच्या लेक्चरमध्ये काही ट्रान्सफॉर्मरचे उरलेले शेवटचे प्रोटेक्शन बघूया पुढच्या लेक्चरला.